मी कार्तिकी आणि जर तुम्ही माझे व्लॉग पहिल्या दिवसापासून बघत असताल ना, तर तुम्हाला ही गोष्ट आजपर्यंत समजलीच असेल, की माझं माझ्या केसांवरती किती जास्त प्रेम आहे. आणि त्याचमुळे मी माझ्या प्रत्येक व्लॉगच्या क्लिपमध्ये एकदा तरी हा वाला मोमेंट कॅप्चर करतेच. एवढं सगळं मस्त आवरून झाल्यानंतर मी काम करत होते ते म्हणजे भांडी घासायचं. छानपैकी किचन कट्टा मी आवरून घेतला. त्यानंतर मला जायचं होतं मम्मी पप्पांसोबत किराणा आणायला. किराणा तर ते दोघं घेत असतात. फक्त मी आणि माझा भाऊ ह्यासाठी जातो, की आमच्या चटर-पटर खायच्या गोष्टी घ्यायला याव्यात म्हणून. म्हणजे एका साईडला मम्मी पप्पा दोघं किराणा सामान भरत असतात आणि एका साईडला आम्ही दोघं खायचं सामान गोळा करत असतो. आणि मग आम्ही अख्खा किराणा वगैरे घेतला. घरी आलो आणि घरी आल्यानंतर मम्मीने मस्तपैकी पिठलं भाकरी केलेली ती खाल्ली आणि दुपारी मम्मी आणलेला किराणा भरत होती. आणि बरेच लोक मला ना विचारतात, की तू बिर्याणी सोडून काय खातीस की नाही? कारण कायम तुझ्या व्लॉगमध्ये बिर्याणीच दिसते. तसंच आज सुद्धा मी बिर्याणीच बनवत होती. बाकी पण गोष्टी मी खातेच, पण तुम्हाला तर माहिती आहे बिर्याणीची सर कशाला येत नाही आणि मला बिर्याणी खायला किती जास्त आवडते. त्यामुळे मी सारखी बिर्याणी बनवत असते. कधी चिकन बिर्याणी बनवते, कधी अंडा बिर्याणी बनवते. तसंच आज मी अंडा बिर्याणी बनवत होते आणि त्याचा मसाला तर आज एवढा जास्त भारी बनलेला आणि बिर्याणी तर मस्तच बनलेली, त्यात काय वाद नाही. आणि तुम्हाला जर माझे व्लॉग बघायला आवडत असतील तर फॉलो करायला विसरू नका.